घरी जर पार्टीचा बेत असेल आणि घरच्यांनी फरमाईश केली की पार्टीमध्ये फक्त मटणाचेच प्रकार पाहिजे आणि मटणामध्ये नेमकं काय काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। कारण का आजच्या या थाळी सिरीज मध्ये आपण असेच मटणाचे विविध प्रकार पाहणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला मटण सूप, मटण रस्सा, त्यानंतर भेजा फ्राय, ज्वारीची भाकरी, सलाड, आहा असा चमचमीत आणि झणझणीत थाट असणार आहे। आणि एवढी मोठी थाळी फटाफट कशी तयार करायची हा सविस्तर डिटेल्स व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे मटण थाली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। मित्रांनो, तुम्हाला सर्व साहित्याचे प्रकार आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे। आता या जागी तुम्हाला मेंढ्याचं मटण घ्यायचं असेल ना तर तुम्ही मेंढ्याचं मटण सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला मटण रस्सा आणि मटण सूप या दोघांसाठी लागणारं मटण आहे ना ते एकत्र शिजून घेणार आहोत आपण। आता इथे मी कुकर मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे। तर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। तर खडा मसाल्यामध्ये मी दालचिनी घेतलेली आहे, मसाला वेलची घेतलेली आहे, लवंग, हिरवी वेलची, तमालपत्र, जावित्री, चक्री फूल आणि काळे मिरी। तर आता हे तेलामध्ये घालूया आणि हे खडा मसाला आहेत ना चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया। आणि हा कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये ना ठेचलेला लसूण घालायचा आहे आपल्याला। हा सुद्धा ना आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मटण घालूया आणि मटण आहे ना ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ओ हो जबरदस्त। त्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा आपण मटण सूप बनवतोय तर यामध्ये ना मीठ नाही घालायचं आहे आपल्याला। तर यामध्ये ना मी गरम पाणी घालणार आहे आता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे मटण सूप थोडंसं स्पायसी हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 मिरच्या आहेत ना म्हणजे हिरव्या मिरच्या त्या तुम्ही फोडणीला घालू शकता। तर आपण इथे मटण सूप आहे ना स्पायसी वगैरे बनवत नाही आहोत, थोडंसं अळणी ठेवणार आहोत ह्याला। तर चला आता यामध्ये गरम पाणी घालूया। चला आता आपण एकजीव करून घेऊया आणि हे मटण आहे ना ते 15 मिनिटं आपल्याला कुकरला शिजून घ्यायचं आहे। हे बघा आता मटण आहे ना ते चांगलं एकजीव झालेलं आहे। आता यावरती ना आपण झाकण लावून घेऊया। आता मित्रांनो, इथे आम्ही इलेक्ट्रॉनिक कुकर घेतलेला आहे। तर याच्यावरती आम्ही 15 मिनिटाचा टाइम सेट केलेला आहे। पण जर तुमच्याकडे आपला घरगुती कुकर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 शिट्या घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो, कारण का ती ट्रिक आपण सुद्धा इथे यूज करणार आहोत। आपण काय करणार आहोत, या सूप मधलंच मटण हे मटण रस्स्यासाठी यूज करणार आहोत। तर तुम्ही मटण रस्सा आणि मटण सूप जर एकत्र बनवणार असाल ना तर तुम्ही कुकरला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। म्हणजे तुमचं सूप सुद्धा एकदम खडखडीत शिजलेलं असेल आणि मटण रस्स्यासाठी मटण सुद्धा एकदम मस्तपैकी शिजलेलं असेल। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना तुमचा वेळ आणि मेहनत हे दोन्ही सुद्धा वाचू शकेल ना। हो, आता बघा आपलं मटण शिजते ना तोपर्यंत आपण काय करूया, भेजे आहेत ना ते तळून घेऊया। आणि भेजे घेताना ना ताजे घ्यायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण असं वाटून घेतलेलं आहे। तर आता हे वाटण आहे ना ते आपण भेज्यांना लावून घेऊया। त्यानंतर जाईल यामध्ये हळद,
चवीनुसार मीठ, आणि हा आपला घरगुती गरम मसाला. आता हे सर्व मसाले आहेत ना ते भेजांना चांगले लावून घेऊया. आणि लावताना ना हलक्या हाताने लावून घ्यायचं, नाहीतर काय होईल, हे भेजे आहेत ना ते नाजूक असतात, ते खळून जातील. तर चला आता आपण हे मसाले काढून घेऊया. मी बघ आता वरती टाकलेत ना, तर वरच्या वरती पहिला काढून घेते. तर हे बघा मसाले चांगले लावून झालेले आहेत. आता काय करूया, तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे बघा आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता एक एक करून भेजे सोडूया. आता हे उरलेलं वाटण आहे ना ते असं लावून घ्यायचं आहे. आणि हे भेजे आहेत ना ते स्लो गॅसवरती आपल्याला 20 मिनिटं शिजून घ्यायचे आहेत. आणि मध्ये मध्ये परतत सुद्धा राहायचं ना 2-2 मिनिटांनी, म्हणजे ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी चांगले शिजले जातील. तोपर्यंत आपण काय करूया, ज्वारीची भाकरी तयार करून घेऊया. तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि चालून सुद्धा घेतलेलं आहे. आणि एका बाजूला मी पाणी सुद्धा उकळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ सुद्धा घालूया. आता आपण चांगलं घाटलून घेऊया. आता ही उकड आहे ना ओलसर असली ना तर आणखीन पीठ घालायचं आहे आपल्याला. हे बघा ओलसर आहे. एकदम आपल्याला ओलसर नाही ठेवायचे आहे आणि एकदम सुकं सुद्धा करून घ्यायचं नाही. म्हणजे लागेल तसं आपण यामध्ये घालत जायचं ना. हो. तरी बघ आपली उकड आहे ना ती तयार झालेली आहे. आता हिला ना मळून घ्यायचं आपल्याला. पण त्याआधी ना भेजाची दुसरी बाजू आहे ना ती पलटून घेऊया. आता मी किचनवरतीच करून घेणार आहे. तर इथे मी अगोदर किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता काय करूया, भाकरीसाठी गोलाक तयार करून घेऊया. तर इथे मी एवढं पीठ घेतलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपले हात कोरडे पडत जातील तेव्हा तेव्हा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे ना. हो. तर हा बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि असा दाब द्यायचा. दाब देऊन झाल्याच्या नंतर असा थोडासा पाणी, म्हणजे घ्यायचं नाही पाणी, तिथल्या तिथेच असा हात फिरून घ्यायचा आणि लाटण्याला सुद्धा असा पाणी लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायची. आता आपल्याला ना बोटं लावून घ्यायचे आहेत. तर अशी बोटं लावून घ्यायची. तर ही बघा मी सर्व बाजूनी बोटं लावून घेतलेले आहेत. आता हिला तव्यावर घालायची. आता तव्यावर कशी घालायची, ही बोटं उमटून घेतलेली आहेत ना, ती बाजू आहे ती तव्यावर टाकायची आपल्याला. साधारण 1 मिनिट झालं ना का हिला उलटून घ्यायचे आहे. हे बघा क्या बात आहे. आता ज्या बाजूला आपण बोटं लावलेली आहे ना ती बाजू तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी व्यवस्थित शेकलेली सुद्धा आहे आणि त्याच्यावरती बोटांचे चांगले मस्त की ठसे सुद्धा मस्त रोस्ट झालेले आहेत. आणि भाकरी भाजताना आपल्याला गॅस आहे ना तो मोठाच ठेवायचा आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मध्यम किंवा स्लो आचेवरती भाकरी आहे ना व्यवस्थित भाजली जाणार नाही. आता उकडी घालून घेऊया.
तर हे बघा आपले भेजे सुद्धा तयार झालेले आहेत. आता याचा सुद्धा आपण गॅस बंद करून घेऊया. आता इथे मी मटण रश्यासाठी सुकं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 कांदे भाजून सुद्धा घेतलेले आहेत. ते वाटून घ्यायचे आहेत आपल्याला, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना थोडासा पाणी घालूया. तर हे बघा असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हा बघा आपला मटण सूप आहे ना तो तयार झालेला आहे. आणि ह्यातलंच आपलं सूप आहे ना ते मटण रश्यासाठी वापरायचं आहे आपल्याला. आणि आता हे सूप आहे ना ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि यातला खडा मसाला आहे ना तो काढून टाकायचा आहे. वाह, इथे मी मटण सूप आणि मटण हे वेगळं करून घेतलेलं आहे. आता आपण मटण रस्सा तयार करून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता इथे कढईमध्ये तेल सुद्धा तापलेलं आहे. आता यामध्ये ना आपण काय करूया, कांदा घालूया. आता आपल्याला कांदा आहे ना तो तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे तो तांबूस रंगावर तळून झालेला आहे. तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे हिरवं वाटण आहे ना मगाशी केलेलं ते घालायचं आहे आपल्याला. परतून घेऊया. आणि यामध्ये लगेच आपल्याला हे सुके खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे. आता उरलेलं वाटण आहे ना ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता वाटण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण वालावरकर यांचा मटण मसाला घालूया, कारण ह्याच मसाल्याने आपल्या मटणाला स्वादिष्ट अशी चव येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला वालावलकर यांचा मालवणी मटन मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहू शकता. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपले मसाले यांच्याकडनं ऑर्डर करू शकता किंवा ह्यांना डायरेक्टली या नंबरवरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला पर्सनली यांच्या शॉपमध्ये जर व्हिजिट करायचे असेल तर मुंबई लालबाग येथे वालावलकर यांचा स्वतःचा एक मस्तपैकी आउटलेट आहे. या आउटलेटमध्ये जाऊन हे जे मसाले आहेत तुम्ही ते विकत घेऊ शकता. शिवाय वालावलकर यांचे मसाले ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यानंतर हळद, हा घरगुती गरम मसाला. आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर हे वाटण आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा आपलं वाटणसुद्धा चांगलं परतून झालेलं आहे आणि बाजूला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये काय करूया, काश्मीरी मिरची पावडर आहे ना ती घालूया. आता ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. परतून झाल्याच्या नंतर हे आपण मटण वेगळं केलेलं आहे ना ते घालूया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. आता चांगलं एकजीव करून घेऊया. आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर हा मटण सूप तयार केलेला आहे ना तो घालूया. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि चांगले एकजीव करून आपल्याला 10 मिनिटं उकळी काढून घ्यायचे. हा बघा आपला मटर रस्सा ना तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया.
हा कसली एक नंबर झणझणीत आपली इथे मटण थाळी तयार झालेली आहे आणि मस्त थाळीमध्ये तुम्ही पाहू शकता गरमागरम भेजा, त्याच्यानंतर मटण सूप आणि मटणाच्या रस्स्यावरची तरी तुम्ही पाहू शकता. ही तरी बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही मटण थाळी आपल्या घरी नक्की ट्राय करा, कारण का तुमच्या घरचे पाहुणे आहेत ना, ही मटण थाळी एकदम चाटून पुसून खाणार आहे तेवढं मात्र नक्की. तर मित्रांनो, आजच्या रेसिपीचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. हाच जर व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम माझी वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला, अशीच एक थाळी घेऊन पुढच्या रेसिपीमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.